मित्रांनो, या साईडला बघताय ताजी 4 किलो सुरमईची कटिंग आणि हे आम्ही खास घेतलंय फिश फ्राय करण्यासाठी। सुरमई फ्राय करायची आपल्याला त्यासाठी आणि तेच हिशोबाने आता ताई मस्त बारीक बारीक आपल्याला पीस करून देईल। ताईने सुरुवात केली, डोजू वगैरे काढून घेतलाय मच्छीचा आणि आता सुरुवात केले कट करायला। सगळ्यात पहिले पीस पाडलाय, मस्त बारीक पीस करायला सांगितले ताईला, जसे आपल्याला फ्रायला पाहिजे तसेच एकदम ताई प्रॉपर कटिंग करते। आता हे सुरमईचे किती पीस होतील ते बघायचे आहेत फक्त आपल्याला। 4 पीस तो ऑलरेडी झालेले आहेत, नक्की मला वाटते 20 पीस तरी होतील। 20 पीस जास्त पण होऊ शकतात जर बारीक अजून कट केली। ताईच्या हिशोबाने ती ताई बरोबर करते बघा। गणपती विसर्जन झाले काल साखर चतुर्थी आणि मला असं वाटलेलं की मच्छी महाग असेल। करंजा डॉग्सला आपण येतोय तर मच्छी महाग असेल असं मला वाटलेला। 600-700 रुपये सुरमईचा भाव असायला असं वाटलेला। आपण जर मोठी सुरमई घेताय मस्त ताजे आणि एकदम फ्रेश असेल तर नक्की 600 रुपये किलोनी लावतात आणि बाकी 400-450। आम्हाला ही भेटली 450 किलोनी। 4 किलो आहे, 4 किलोच्या वरती आहे काहीतरी आणि त्याची फिश कटिंग आता तुम्हाला बघायला भेटते। आल्या मला वाटलेला पापलेटांचा वगैरे भाव जास्त असेल, पण पापलेटांचा भावसुद्धा 1300-1200 आणि बारकी पापलेट घ्यायला गेलात तर 600-700 रुपयाला भेटून जातात। आणि कोलबीच्या अख्खी टोकली घ्यायला गेलात तर 2000-2500। टेंगली, सफेद कोलबी असे सगळे कोलब्या होत्या तिकडं। मागाशी व्लॉग येईल नक्कीच, पुढच्या व्लॉग येईल त्याच्यात तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण मच्छीचा भाव, सगळा प्रॉपर भाव तुम्हाला बघायला भेटेल उद्याच्या व्लॉगमध्ये। आजचा यो व्लॉग सुरमई कटिंगचा व्लॉग आहे। उद्या नक्कीच जर तुम्ही बघताय तर नक्की खरेदी करायला जा। उद्या रविवार असेल, नक्कीच मासली असेल। आज पण गोदीन बरीच मासली होती, बऱ्याच बोटी आलेल्या होत्या। आणि फ्रेश एकदम सुरमई आहे आणि एक एक पीस बघा त्याचं कसलं भारी वाटतं। तो मामा आलाय तो कुठचा आहे? असं बदलापूरचा आहे। बदलापूरला माझी एक मैत्रीण राहते। आम्हाला मच्छी फ्रायसाठी जशा तुकड्या पाहिजे होत्या ना तशाच एकदम ताईने बारीक बारीक सुरमईच्या तुकड्या पाडलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आणि आता थोडासा पाठचा भाग अजून राहिलेला आहे मच्छीचा, तो सुद्धा आता कापायला घेतलेला आहे। पोटाकडचा भाग झाला आहे बहुतेक तरी कापून, आता यो थोडासा राहिला आहे तो सुद्धा आपण कट करून घेऊया। आणि बारीक बारीक एकदम ताई मस्त फिश एकदम ताजे असल्यामुळं कडक आहे आणि मस्त बारीक बारीक तुकड्या ताई पाडते। मस्त बघू शकता तुम्ही, समोर बघताय सुरमई। तुम्हालाही घ्यायची असेल तर नक्की करंजा जेटीला या, मार्केट ओपन आहे। किंवा माझा उद्याचा ब्लॉग बघा, नक्की तो ब्लॉग बघा, त्याच्यात पूर्ण मी रेट सांगितलेला आहे काय कशी कोलबी किलोच्या हिशोबाने, परत पाटी घेता आहे तर पाटीच्या हिशोबाने आणि किलो घेता आहे तर किलोच्या हिशोबाने तुम्हाला सगळी कोलबी बोबिल वगैरे सगळं मी दाखवलेलं आहे। आणि पापलेटांचा भाव वगैरे त्याच्यात सांगितलेला आहे। तांबी, इकरू बोलते, इकरू नव्हता सॉरी, इकरू नाही, पापलेट, तांबी वगैरे तर मला मच्छीची नावं पण इतकी आठवत नाही। नक्कीच तुम्ही ब्लॉग बघा, त्याच्यात तुम्हाला सगळा दिसेल, बघायला भेटेल नक्कीच।